आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार1 न्यूज वर्तमान। मोठे यश मिळवायचे असेल तर स्वप्ने मोठी बघा आणि या प्रवासामध्ये गरज असते योग्य मार्गदर्शनाची। आपल्या पाल्याच्या JEE, नीट, MHT, CETच्या उत्तम तयारीसाठी योग्य दिशा मिळते ती फक्त कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुल मधल्या अपेक्स अकॅडमी येथेच। येथे कोट्याचे अनुभवी प्राध्यापक, शांत, सुरक्षित, निसर्गरम्य कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक गावातून बस सुविधा आहे आणि विशेष म्हणजे फी मध्ये 50% सूट। म्हणूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। 4 चाकी गाडीवर अचानक झाली गोळीबार। सांगली जिल्ह्यातील लेंगरेगाव परिसरात गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात शस्त्र अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सागर अकराम गुजले हे आपल्या नव्या घराच्या बांधकामाच्या ठिकाणी काम सुरू असताना ही घटना घडली। 15 ते 16 मे दरम्यान रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी परिसरात संशयास्पद हालचाली केल्याचे सांगण्यात येत आहे। त्यानंतर सकाळी बांधकामाच्या ठिकाणी JCB मशीनच्या जवळ गोळीबार झाल्याचे निदर्शनात आले। घटनास्थळी गोळीबाराच्या खुणा आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी फिर्यादीच्या मुलावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला। त्यामुळे या संपूर्ण प्रकारामागे जुने वैर किंवा दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान विटा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून अज्ञात आरोपीचा शोध घेण्याच्या हालचाली वेगाने सुरू आहेत। परिसरातील CCTV फुटेज तसेच स्थानिकांकडून माहिती गोळा करण्याचे काम पोलीस करत आहेत। या घटनेमुळे लेंगरेगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून पोलिसांनी कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड। माझं नाव बाळासाहेब अकाराम गुजले। मी राहणार लेंगरे, तालुका नागपूर, जिल्हा सांगली। मी माझ्या घराचे काम चालू आहे तिथं 15/5/26 रोजी संध्याकाळी 9:30 वाजता गाडी, आमची 4 चाकी गाडी पार्किंग करून भाड्यानं राहायला जिथं बांधकाम चालू आहे तिथून 500-600 किलोमीटर अंतरावर राहायला आहे खंडोबाच्या पाठीमागे। तिकडं मी गेलो मुक्कामला आणि सकाळी 9 वाजता मी येऊन बघितलं नेहमीप्रमाणे, तर गाडीला पुढील स्टेअरिंगच्या बाजूला अनेक शेजारी भोग पडलेलं होतं आणि इतभर अंतरावर दुसऱ्या बाजूला दुसरं भोग पडलेलं होतं। मग ती मला संशयास्पद वाटल्यानंतर मी माझ्या चुलत भावाला फोन करून लागली बोलवून घेतलं। दोघांनी मिळून आम्ही गाडीचा दरवाजा उघडला तर बुलेटचा काय भाग त्या किन्नर साईडच्या सीटवर आम्हाला आढळून आला। मग तो आम्ही उचलून बघितला आणि होता तिथं ठेवला। त्याच्यानंतर आम्ही लागली चुलत भावाला घेऊन मी आणि माझा दुसरा भाऊ, एक काका भाऊ, आम्ही दोघं तिघं मिळून विटा पोलीस स्टेशनला आलो। विटा पोलीस स्टेशनला येऊन ती बातमी सगळी सांगितली। बातमी सांगितल्यानंतर लागली तर आमच्या बरोबर त्यांची पोलीस गाडी आली। पोलीस गाडी घटनास्थळी येऊन त्यांनी बघितलं आणि ती गाडीची तपासणी करून त्यांना आम्ही तो दाखविलेला गोळीचा तुकडा त्यांनी तो कागदाच्या पेपरमध्ये पुढे बांधून ताब्यात घेतला आणि आम्हाला सांगितलं तुम्हाला फोन करतो, कॉल केल्यानंतर तुम्ही या। मग आम्हाला काय त्यांचा पुन्हा कॉल येईना म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी वाट बघितली। दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांची गाडी आली आणि पुन्हा त्यांची माणसांनी आम्हाला समक्ष घेऊन समोरील बाबू पवाराच्या बंगल्यातील CCTV फुटेज चेक केला त्यांनी पोलिसांनी आणि त्यात त्यांना म्हणजे आमची संशयित आम्ही नावं घातलेली त्यांची ती फुटेज त्यांना ती मिळाली किंवा दिसून आली। आणि मग त्या दिवशी पण आम्हाला सांगितलं विटा पोलीस स्टेशनला बोलवतो आम्ही, बोलवलं नाही त्या दिवशी पण, म्हणून आम्ही तिसऱ्या दिवशी
माझा चुलत भाऊ, मी आणि माझा मुलगा निलेश आणि वकील साहेबांना घेऊन आम्ही पुन्हा पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा आम्हाला सांगितलं गेलं की माहिती घेऊन शिना तुम्हाला बोलवलं जाईल म्हणून शिना. मला जरा भीती वाटत होती किंवा भीतीपोटी आम्ही पुन्हा ऑनलाईन कंप्लेंट दिली आणि मग ते सोमवार आज तिने पोलीस कंप्लेंट वरती जाऊन आमचा घेतला. तरी असे गुन्हे घडू नयेत किंवा दुसऱ्या कोणावर असली वेळ येऊ नये म्हणून मी बातमी देत आहे. तरी आम्हाला संरक्षण मिळावं किंवा आमची रक्षा व्हावी ही विनंती. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.